आज आम्ही जे साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण उपोषण केलेले आहे। आज सोमवार आहे। आज आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे। आमचे सहकारी किरण घोडके यांची तब्येत अत्यंत नाजूक झाल्यामुळे खालावल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात भरती केलेलं आहे। त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न चालू आहे, परंतु आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित धनंजय पाटील हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। त्यांना कसल्याही संवेदना राहिलेल्या नाहीत आणि बऱ्याचपैकी कारखान्याचे जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यातल्या काही कामगाराला फूस लावून ते आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जे आम्ही आंदोलनकर्ते जे इथं बसलेलो आहेत ते आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे। आमच्या ज्या काल मागण्या होत्या त्या आजही आमच्या त्याच मागण्या आहेत। आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत, आमच्या 100% पेमेंट मिळालं पाहिजे, कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली पाहिजे, कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे, त्याच्यानंतर जे अधिकारी दोषी असतील त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून ही सर्व आमची जी येणारी रक्कम आहे ती वसूल करून आम्हाला मिळावी। ह्या ज्या मागण्या होत्या त्या कालही होत्या आणि आजही आम्ही या मागण्यावर ठाम आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचं आमरण उपोषण थांबवणार नाही। आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि आमचा जीव गेला तर बेहत्तर, परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही। आता विरोधकांनी काही ठिकाणी बातम्या पेरायचा प्रयत्न केलेला आहे की ह्याच्यामध्ये आमरण उपोषण संपलेलं आहे, आमची यशस्वी मध्यस्थी झालेली आहे, परंतु कुठलंही मध्यस्थी झालेली नाही। ते पत्र घेऊन आलते, तेच मुळात गोलमाल करणारं पत्र आहे, त्याच्यात खाडाखोड केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते पत्र आम्हाला कसलंही मान्य नाही। त्यामुळं कुणीही कुठल्याही सभासदांनी असतील, जनतेने असेल, सर्व कामगारांनी असेल, कुणीही त्यांच्या भूल थापेला बळी पडू नका। ते जे अफवा पसरतात ह्या अफवेला बळी पडू नका आणि आम्ही आंदोलनावर ठाम आहे। आमचं आंदोलन चालू आहे, आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि विरोधकाच्या कुठल्याही अफवेला बळी पडू नका आणि विश्वास ठेवू नका। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे, सोमवार आहे आणि काही रात्री लबाड लांडग्याने आमच्या कामगारांना फूस लावण्याचा प्रयत्न करून खोटं पत्र आणून, खाडाखोड झालेलं पत्र आणून त्यांना फूस लावून कर्मचाऱ्यांना त्या घेऊन गेलेत त्यांच्या गाडीत। त्याच कर्मचाऱ्यांचं रात्री मला फोन आले, आम्ही उद्याच्याला माघारी येत आहे, ह्यांच्या भूलथापालाही कुणीही बळी पडू नये। आमचं आंदोलन जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या मागण्या केल्या ती शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी ठाम आहे आणि चेअरमन अजितदादा साहेबांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तेच आश्वासन माननीय चेअरमन साहेब यांनी कबूल केलेलं आहे। त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासन इथं आमच्या समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही। म्हणजे तुमचं उपोषण चालूच आहे म्हणायचं? आमचं उपोषण चालूच आहे। तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत? आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे। काल काय तर सोशल मीडियामधून असं पत्र व्हायरल होत आहे की कामगारांचं मिटलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कामगाराचं अजिबात काही मिटलेलं नाही। म्हणजे तुमचं आंदोलन चालूच आहे, उपोषण? आमचं उपोषण चालूच आहे, ही चालूच आहे आमचं।